इयत्ता 8वी. विषय सामान्य विज्ञान. धडा 8वा. प्रदूषण. आजच्या या विज्ञान युगात मानवी जीवनात खूपच प्रगती झालेली आहे. विविध क्षेत्रात विचारांच्या पलीकडे आमूलाग्र बदल झालेले दिसून येतात. मात्र या बदलत्या परिस्थितीमुळे विविध प्रकारच्या समस्याही वाढत गेल्या आहेत. काही समस्या तर इतक्या उग्र रूप धारण करत आहेत की त्यामुळे मानवी आरोग्य धोक्यात आले आहे. तर सांगा बरं, तुम्हाला तुमच्या आसपास अशा कोणकोणत्या समस्या जाणवतात? वैद्यकीय समस्या, प्रदूषण विषयक समस्या. अगदी बरोबर. अशा विविध प्रकारच्या समस्यांनी आज आपण चिंताग्रस्त झालो आहोत. आज आपण या पाठात पर्यावरणातील प्रदूषणाविषयी माहिती अभ्यासणार आहोत. आता हे चित्र पहा. या पहिल्या चित्रामध्ये विविध उद्योगधंद्यातील विषारी रसायने पाण्यात सोडलेली आहेत. तर दुसऱ्या चित्रात मोटार गाडीतून निघणारा धूर हवेत मिसळतो आहे. तिसऱ्या चित्रामध्ये विविध कारखान्यांमधून निघणारा धूर हवेत मिसळतो आहे. बरं, आता मला सांगा, या चित्रांमध्ये घडणाऱ्या प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर कसा परिणाम होतो? बाई, वरील चित्रांमध्ये होत असलेल्या प्रदूषणामुळे श्वसनाचे आजार तसेच पाण्याच्या प्रदूषणामुळे विविध प्रकारचे पोटाचे आजार होतात. अगदी बरोबर. या प्रदूषणामुळे केवळ मानवी आरोग्यालाच धोका पोहोचतो असे नाही, तर भूतलावरील प्रत्येक सजीवाला या प्रदूषणाचा धोका आहे. तसेच या प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. बरं, आता मला सांगा, पर्यावरणातील ह्या समस्या का निर्माण झाल्या असाव्यात? बाई, मानवी हव्यासापोटी मानवाने स्वतःचे आयुष्य समृद्ध करण्यासाठी पर्यावरणाचे नुकसान केले आहे, म्हणून ह्या समस्या निर्माण झाल्या आहेत. अगदी बरोबर. मानवाच्या अशा वागण्यामुळेच आज पर्यावरणाचा इतका ऱ्हास झाला आहे की त्यामुळे प्रत्येक परिसंस्थेतील प्रदूषण घातक पातळीवर आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी काय करावे लागेल सांगा पाहू? बाई, प्रदूषणाचे नियंत्रण हा एकमेव उपाय समस्यांवर मात करू शकतो. हो, या प्रदूषणावर नियंत्रण ठेवावे लागेल. मानव जितकी प्रगती करत आहे त्यामध्ये त्याने सर्वप्रथम पर्यावरणाच्या संरक्षणाचा विचार करायला पाहिजे. कारण निसर्गातील या समस्या मानवामुळेच निर्माण झाल्या आहेत. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे औद्योगिकीकरण वाढले आहे. तसेच लोकसंख्याही वाढली आहे. खाणकाम मोठ्या प्रमाणात होते आहे. तसेच वाहतुकीची साधनेही वाढली आहेत. रासायनिक खतांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. अशा अनेक मानवनिर्मित कारणांमुळे पृथ्वीवरचे प्रदूषण वाढते. त्यामुळे पृथ्वीवरच्या सर्व सजीवांवर आणि मानवांवर देखील प्रदूषणाचे खूप वाईट परिणाम होत आहेत. त्याची सविस्तर माहिती आता आपण मिळवणार आहोत. प्रदूषण. प्रदूषणाची सरळ व्याख्या करायची तर आपण असे म्हणू शकतो, मानवाच्या हस्तक्षेपामुळे नैसर्गिक परिसंस्थेच्या पर्यावरणाची हानी होणे म्हणजेच प्रदूषण होय. आपण असेही म्हणू शकतो की नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय. याच प्रदूषणाला दूषितीकरण असेही म्हटले जाते. प्रदूषणाचे हवा प्रदूषण, जल प्रदूषण, वायू प्रदूषण असे विविध प्रकार आपल्याला सांगता येतील. आता मला सांगा, तुम्हाला तुमच्या सभोवताली कुठे कुठे प्रदूषण आढळते? बाई, घराच्या आजूबाजूला, नद्या, समुद्र, तलाव अशा ठिकाणी. तसेच रस्त्यावर चालताना गाड्यातून निघणारा धूर हवा प्रदूषित करतो. अगदी बरोबर. हवा, पाणी, जमीन अशा सर्वच ठिकाणी प्रदूषण होताना आपल्याला दिसते. तसेच मोठ्या उद्योगातून निघणारे दूषित पाणी जलाशयात सोडले जाते. तसेच कारखान्यातून निघणारा धूर, मोटार गाडीतून निघणारा धूर हवा प्रदूषित करतो. त्यामुळे सजीव सृष्टीचे खूप नुकसान होत आहे. हे प्रदूषण आणखी कशामुळे होत असेल सांगा पाहू? वणवे, धुळीची वादळे, ज्वालामुखीचा उद्रेक तसेच मानवाच्या हस्तक्षेपामुळे. खरं आहे, मानवाच्या निरनिराळ्या कामांमुळे, क्रियेमुळे प्रदूषण होत आहे. म्हणजेच आजच्या युगामध्ये विविध गोष्टींचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे अनेक हानिकारक पदार्थ पर्यावरणात सोडले जातात, म्हणून प्रदूषण होते. प्रदूषके.
मुलांनो, आता आपण प्रदूषकांविषयी माहिती करून घेऊया. प्रदूषण घडवून आणणाऱ्या घातक घटकाला आपण प्रदूषके असे म्हणतो. तुम्हाला माहित आहे की परिसंस्थेचे कार्य हे नैसर्गिक रीतीने चालते, मात्र या कार्यात अडथळा आणणाऱ्या अजैविक व जैविक घटकांवर घातक परिणाम करणाऱ्या घटकांना प्रदूषके म्हणतात. हीच प्रदूषके वातावरणात जास्त प्रमाणात सोडली तर वनस्पती, प्राणी, मानवी जीवन यांच्यावर खूप घातक परिणाम होतो. परिसंस्था मोडकळीस येते. प्रदूषके ही नैसर्गिक व मानवनिर्मित असतात, मात्र नैसर्गिक प्रदूषके ही कालांतराने नष्ट होऊन जातात, तर मानवनिर्मित प्रदूषके नष्ट होत नाहीत. त्यामुळे सजीव सृष्टीला खूप मोठे नुकसान सोसावे लागते. या चित्रात आपली पृथ्वी स्वतःला वाचवण्यासाठी याचना करताना आपल्याला दिसते आहे. नैसर्गिक प्रदूषके म्हणजे लाकूड जाळल्याने होणारा धूर, ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यास त्यातून बाहेर पडणारे घातक वायू जसे सल्फर डायऑक्साईड, वादळ व जोराच्या वाऱ्यामुळे उडणारी धूळ ही सर्व नैसर्गिक प्रदूषकांची उदाहरणे आहेत. या उलट मानवनिर्मित प्रदूषके म्हणजेच कारखान्यातून, वाहनांतून निघणारा धूर, कार्बन मोनॉक्साईड, विषारी पदार्थ पाण्यात सोडणे, वायू गळती, गॅस गळती ही मानवनिर्मित प्रदूषके आहेत. आता माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या. जर नैसर्गिक पदार्थ हे प्रदूषक असतील तर ते वापरताना त्याचे दुष्परिणाम आपल्याला का जाणवत नाहीत? असे पदार्थ प्रदूषक कधी बनत असतील? बाई, नैसर्गिक पदार्थ हे ठराविक कालावधीसाठीच तयार होतात. नैसर्गिक नियमानुसारच ठराविक वेळेत ते नष्ट होतात, मात्र आपण त्यांचा वापर टाळू शकतो. त्यामुळे आपल्याला त्याचे दुष्परिणाम जाणवत नाहीत. आपण जर प्रमाणाबाहेर त्यांचा वापर केला तर मात्र याचा परिणाम खूप प्रदूषणकारी होतो. बरोबर, म्हणजेच आपण या प्रदूषणकारी घटकांचा वापर टाळायला पाहिजे. प्रदूषके अनेक प्रकारची आहेत. त्यांच्या स्रोतांवरून, कोणत्या परिसंस्थेचे प्रदूषण होते यावरून व त्यांच्या गुणधर्मावरून प्रदूषकांचे वेगवेगळे प्रकार पडतात. यातील काही प्रदूषके ही विघटनशील असतील तर काही प्रदूषके ही अविघटनशील असतात. हवेमध्ये वायू रूपातील प्रदूषके वायूच्या स्वरूपात असतात, मात्र ही प्रदूषके अविघटनशील असली तरी त्यांच्यावर रासायनिक प्रक्रिया होत असते. तसेच मृदा म्हणजेच माती व जमिनीवर टाकण्यात येणारी प्रदूषके ही विघटनशील व अविघटनशीलही असतात. जसे प्लास्टिक सारखे प्रदूषक हे कधीही नष्ट होत नाही, तसेच पाण्यात सोडण्यात येणारी प्रदूषके ही दोन्ही प्रकारची असतात. तर जड धातू, काही रसायने ही अविघटनशील असतात. हवा प्रदूषण. मुलांनो, आता आपण हवा प्रदूषणाविषयी माहिती अभ्यासूया. हवा हा सर्व सजीव सृष्टीचा जीवन जगण्यासाठी लागणारा सर्वात प्राथमिक आधार आहे. कारण परिसरात हवा नाही अशी कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही. हवेशिवाय आपण किंवा सजीव सृष्टीचा कोणताच घटक क्षणभरही जिवंत राहू शकत नाही. आता हा आलेख पहा. या आलेखात पृथ्वीवरील वातावरणात असणाऱ्या विविध वायूंचे प्रमाण दर्शविले आहे. या आलेखात दाखवल्याप्रमाणे हवेमध्ये अनेक वायू मिसळलेले असतात. नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, इतर वायू, धूलिकण वगैरे. मात्र ते सहजपणे आपल्या डोळ्यांना दिसत नाहीत, परंतु विशिष्ट प्रक्रियांनी हे वायू वेगळे करता येतात. म्हणून हवा हे वेगवेगळ्या वायूंचे किंवा घटकांचे मिश्रण आहे असे म्हटले जाते. वेगवेगळ्या इंधनांच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, नायट्रोजनची विविध ऑक्साईडे असे वायू बाहेर सोडले जातात. हे वायू खूप घातक परिणाम पर्यावरणावर करतात. असे विविध वायू घटक हे हवेत मिसळतात व हवा दूषित करतात. विषारी वायू, धूर, धूलिकण, सूक्ष्मजीव यांसारख्या घातक पदार्थांमुळे हवा दूषित होते. त्यास हवेचे प्रदूषण असे म्हणतात. हवेचे हे प्रदूषण सर्व परिसंस्थेतील सजीवांवर वाईट परिणाम घडवून आणतात. त्याची कारणेही वेगवेगळी आहेत. हवा प्रदूषणाची कारणे. मुलांनो, आता आपण हवेच्या प्रदूषणाची कारणे पाहणार आहोत. हवेचे प्रदूषण हे नैसर्गिक व मानवनिर्मित अशा दोन्ही कारणांमुळे होते. मात्र या दोन्ही कारणांमुळे सजीव सृष्टीचे जीवन धोक्यात येते. तर आता सर्वप्रथम आपण नैसर्गिक कारणे पाहूया. नैसर्गिक कारणे. 1. ज्वालामुखीचा उद्रेक.
ज्वालामुखीमुळे भूगर्भातील तप्त लाव्हारस जमिनीबाहेर फेकला जातो. तसेच काही घातक वायूही सोबत बाहेर पडतात. उदाहरणार्थ सल्फर डायऑक्साईड, अमोनियम क्लोराईड, हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड, धूलिकण, बाष्प इत्यादी. 2. भूकंप. भूकंपामुळे पृथ्वीच्या आतील भागातील विषारी वायू व पाण्याची वाफ ही मोठ्या प्रमाणात हवेत मिसळली जाते व हवेचे प्रदूषण होते. 3. वावटळी व धुळीची वादळे. जमिनीवर नेहमी वावटळी व धुळीची वादळे येतात. या वादळामध्ये इतकी शक्ती असते की अनेक घन पदार्थ सुद्धा एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवले जातात. त्यामुळे जमिनीवरील धूळ, केर कचरा, माती, परागकण व सूक्ष्मजीव हवेत मिसळतात आणि हवेचे प्रदूषण होते. 4. वणवे. हवा प्रदूषणामध्ये वणवा हे महत्वाचे नैसर्गिक कारण आहे. वणव्यामुळे शेकडो एकर वने आगीत जळून जातात. वणव्यामुळे कार्बन डायऑक्साईड, सल्फर डायऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड व धूर वातावरणात मिसळले जातात व हवा प्रदूषित होते. 5. सूक्ष्मजीव हवेत मिसळण्यामुळे. हवेमध्ये अनेक प्रकारचे जीवाणू, कवकांचे बीजाणू, गाजर गवत मिसळतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषित होते व श्वसनाच्या माध्यमातून ते आपल्या शरीरात प्रवेश करतात आणि त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता असते. अशा प्रकारे हवेच्या प्रदूषणाची नैसर्गिक कारणे आढळून येतात. मानवनिर्मित कारणे. मुलांनो, आता आपण हवा प्रदूषणाची मानवनिर्मित कारणे अभ्यासूया. 1. इंधनांचा वापर. मानवाने स्वतःचे जीवन सहज व्हावे यासाठी अनेक प्रकारच्या सुधारणा केल्या. त्यामुळे दगडी कोळसा, लाकूड, LPG, रॉकेल, डिझेल, पेट्रोल यांच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड, शिसे यांची संयुगे हवेत मिसळतात व हवा दूषित होते. तसेच घनकचरा, शेतीचा कचरा, बागेतील कचरा उघड्यावर जाळल्यामुळे हवा प्रदूषित होते. 2. औद्योगिकीकरण. मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झाल्यामुळे विविध कारखान्यातून म्हणजे पेट्रोरसायने, तेल शुद्धीकरण कारखाने, कागद कारखाने, साखर कारखाने, कापड गिरणी, रबर कारखाने यातून निघणारा धूर हवेत मिसळतो. त्यामुळे गंधकाची भस्मे, नायट्रोजन ऑक्साईड, विविध विषारी वायू हवेत मिसळले जातात व हवा दूषित होते. 3. अणुऊर्जा निर्मिती व अणुस्फोट. अणुऊर्जा निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात युरेनियम, थेरियम, ग्राफाइट, प्लुटोनियम ही मूलद्रव्ये वापरली जातात. यांच्या वापराने किरणोत्सर्जन होते व हवेचे प्रदूषण होते. ही सर्व हवेच्या प्रदूषणाची नैसर्गिक व मानवनिर्मित प्रमुख कारणे आहेत. परंतु या व्यतिरिक्तही हवेचे प्रदूषण करणारी आणखी काही कारणे आहेत. ती आपण समजून घेऊ. उदाहरणार्थ पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या 4 चाकी व दुचाकी गाड्यांमुळे मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होते. तसेच बांधकामांमुळे, जुनी घरे पाडल्यामुळे किंवा खोदकाम केल्यामुळे मोठ्या प्रमाणात धूळ हवेत मिसळते व हवेचे प्रदूषण होते. तसेच दिवाळी, लग्न अशा कार्यक्रमात फटाके फोडले जातात. त्यामुळे विषारी वायू हवेत मिसळतात व हवेचे प्रदूषण घडून येते. विमान वाहतुकीमुळे, रॉकेटच्या उड्डाणामुळे, शेतीतील रासायनिक फवारणीमुळे हवेमध्ये विषारी रसायने मिसळतात व हवा प्रदूषित होते. तसेच 4 स्ट्रोक इंजिन गाड्यांपेक्षा 2 स्ट्रोक इंजिन गाड्यांमुळे हवा जास्त प्रदूषित होते. उदाहरणार्थ स्कूटर, मोटरसायकल अशा वाहनांमध्ये 2 स्ट्रोक इंजिन असते. हे इंजिन इंधनाचे रूपांतर करण्यास तितके मदत करत नाही. त्यामुळे इंधनाचे संपूर्णपणे ज्वलन होत नाही. तसेच 2 स्ट्रोक इंजिनामध्ये एक्झॉस्ट यंत्रणा नसते, तर 4 स्ट्रोक इंजिनमध्ये ही एक्झॉस्ट यंत्रणा असते. लंडनमध्ये तर 5 ते 9 डिसेंबर 1952 मध्ये हवा प्रदूषणामुळे दाट धुके पडले होते. या धुक्यांमध्ये दगडी कोळशाच्या ज्वलनातून बाहेर पडणारा धूर मिसळला व अशी स्थिती त्या ठिकाणी 5 दिवसांपर्यंत राहिली. तर 3 ते 7 डिसेंबर 1962 या कालावधीतही लंडन शहरात अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. इसवी सन 1948 ला पीटर्सबर्ग शहरावर धूर व धुराची काजळी यामुळे दिवसही रात्रीसारखाच दिसत होता.
त्यामुळे हे शहर काळे शहर म्हणून ओळखले गेले. 2 डिसेंबर 1984च्या रात्री भोपाळमध्ये आतापर्यंतची सगळ्यात भयानक औद्योगिक दुर्घटना घडली. त्या दुर्घटनेत वायू गळतीमुळे 8,000 लोक मृत्युमुखी पडले होते. आता हा तक्ता पहा. या तक्त्यावरून आपल्याला हवेची प्रदूषके, स्रोत व त्याचे परिणाम याची कल्पना एका दृष्टिक्षेपात येईल. अशा प्रकारे हवेच्या या प्रदूषणामुळे मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होतात व विविध आजार बळावण्याची शक्यता वाढते. हवा प्रदूषणाचा वनस्पती व प्राणी यावर होणारा परिणाम. वनस्पती. 1. वनस्पतींची पर्णछिद्रे बुजून जातात, कारण हवेच्या प्रदूषकातील काही घनकण हे पर्णछिद्रात अडकतात. 2. हवा प्रदूषणामुळे प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते. वनस्पतींचे अन्न तयार होण्यासाठी प्रकाश संश्लेषण आवश्यक असते. 3. पुरेसे अन्न तयार न झाल्याने वनस्पतींची वाढ खुंटते. पाने गळतात, पाने पिवळी पडतात, वनस्पती वाळून जातात. आता आपण हवेच्या प्रदूषणाचे होणारे परिणाम पाहूया. प्राणी. 1. हवा प्रदूषणामुळे प्राणी मात्रांना श्वास घेण्यास अडथळा निर्माण होतो. श्वसनांचे आजार जडतात. माणसांना दमा, कॅन्सर, बेशुद्ध पडणे, घसा खवखवणे, डोळ्यातून पाणी येणे इत्यादी विकार होतात. 2. त्याचप्रमाणे दूषित हवेमुळे डोळ्यांचा दाह होतो. तसेच डोळ्यांचे विविध आजार होतात. 3. प्राण्यांचे मनोधैर्य विचलित होते. अशा प्रकारे हवेच्या प्रदूषणामुळे वनस्पती व प्राणी यांच्यावर विपरीत परिणाम होतात. मुलांनो, तुम्हाला ओझोनच्या थराचे महत्त्व माहीतच आहे. ओझोनच्या थरामुळे सूर्याची अतिनील किरणे शोषली जातात. त्यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टीची हानी होत नाही. ओझोनच्या थरामुळे सूर्यकिरणे थेट पृथ्वीवर पोहोचत नाहीत. त्यामुळे पृथ्वीवरील उष्णता कमी होण्यास मदत होते. म्हणूनच ओझोनचा थर हे एक संरक्षक कवच आहे. हवेमध्ये प्रदूषके म्हणून सोडण्यात येणाऱ्या क्लोरोफ्लोरोकार्बन या पदार्थांनी ओझोनच्या रेणूवर प्रक्रिया होते. हा रासायनिक पदार्थ घरातील शीतकपाट म्हणजेच रेफ्रिजरेटरमध्ये वापरला जातो. तसेच विमान, जेट, स्प्रे यातूनही हे प्रदूषक हवेत मिसळते. त्यामुळे या थराला धोका पोहोचत आहे आणि हा थर विरळ होत चालला आहे. त्यामुळे पृथ्वीवरील उष्णता वाढते आहे. हवा प्रदूषणाचा वातावरणावर होणारा परिणाम. या प्रदूषणाचा वातावरणावर खूप विपरीत परिणाम होतो. त्यातील प्रमुख बाबी अशा आहेत. ओझोन थराचा ऱ्हास किंवा नाश. हवा प्रदूषणामुळे ओझोनच्या थराचे खूप मोठे नुकसान होत आहे. वातावरणाच्या स्थितांवर या थराच्या खालच्या भागात ओझोनचा थर असतो. या थराचे मुख्य कार्य म्हणजे सूर्यापासून निघणारी अतिनील किरणे शोषून घेणे. ओझोन वायूचा थर हा पृथ्वीवर असणाऱ्या सजीव सृष्टीचे संरक्षक कवच आहे. या थरामुळे जीवसृष्टी उष्णतेपासून स्वतःचे रक्षण करू शकते. मात्र या ओझोन थराला धोका निर्माण झाला आहे. हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ. आता ही आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे सूर्याची उत्सर्जित ऊर्जा शोषून पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून वातावरणात सोडली जाते. CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड हा वायू वातावरणात खूप कमी प्रमाणात आढळून येतो. सूर्याची ऊर्जा शोषून घेण्याचे मुख्य काम हा वायू करतो. गेल्या 100 वर्षांपासून औद्योगिकीकरण खूप मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या औद्योगिकीकरणामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढले आहे. कार्बन डायऑक्साईड वायूचा पृथ्वीच्या तापमानावर परिणाम होतो. यालाच आपण हरितगृह परिणाम असे म्हणतो. कार्बन डायऑक्साईड वायूप्रमाणेच नायट्रस ऑक्साईड, मिथेन वायू व CFC हे वायू वातावरणातील उष्णता कमी करण्यास मदत करतात. यांना एकत्रितपणे हरितगृह वायू म्हणतात. या वाढत्या हरितगृह परिणामामुळे जागतिक तापमान वाढत आहे. यामुळे हवामानात बदल घडून येतात. त्यामुळे पिकांचे उत्पादन, वन्यजीवांचे वितरण यात बिघाड झाल्याचे दिसून येते. तसेच हिमनद्या वितळून समुद्र पातळीमध्ये वाढ होत आहे. आम्लवर्षा. कोळसा, लाकूड, खनिज तेल यासारख्या इंधनाच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साईडे वातावरणात सोडली जातात. ही पावसाबरोबर पावसाच्या पाण्यात मिसळतात आणि त्यापासून सल्फ्युरिक आम्ल, नायट्रस आम्ल व नायट्रिक आम्ल तयार होते.
ही आम्ले पावसाचे थेंब किंवा हिमकणामध्ये मिसळतात. त्यातून जो पाऊस किंवा बर्फ पडतो त्यालाच आम्लवर्षा असे म्हणतात. आता ही आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे SO2, NO2, CO2 हे वायू कारखान्यातील धुरांड्यातून बाहेर पडून पावसाच्या थेंबात किंवा बर्फाच्या कणात मिसळतात आणि आम्लाच्या स्वरूपात पृथ्वीवर येतात. अशा प्रकारे आम्लवर्षा पडते. आम्लवर्षेचे परिणाम. 1. आम्लयुक्त पावसामुळे मृदेची व पाण्याच्या साठ्याची आम्लता वाढते. त्यामुळे मृदेची सुपीकता कमी होते व पाणी दूषित होते. त्यामुळे जलचर प्राणी, वनस्पती, सजीव यांच्यावर वाईट परिणाम होतो. 2. तसेच इमारती, पुतळे, ऐतिहासिक वास्तू, पूल, धातूच्या मूर्ती, तारेची कुंपणे यांचे क्षरण म्हणजेच झीज होते. 3. आम्ल पर्जन्यामुळे कॅडमियम आणि मर्क्युरी सारखे जड धातू वनस्पतींमध्ये शोषले जाऊन अन्न साखळीमध्ये प्रवेश करतात आणि अन्न साखळीवर घातक परिणाम करतात. 4. जलाशयातील आणि जलवाहिन्यांतील पाणी आम्लयुक्त झाल्यामुळे जलवाहिन्यांच्या विशिष्ट धातूंचे व प्लास्टिकचे पेय जलात निक्षालन होऊन म्हणजेच मिसळून आरोग्याच्या खूप गंभीर समस्या निर्माण होतात. अशा प्रकारे आम्लवर्षेचे अनेक घातक परिणाम सजीव सृष्टीला भोगावे लागत आहेत. हवा प्रदूषणावर प्रतिबंधात्मक उपाय. मुलांनो, हवा प्रदूषणावरील प्रतिबंधात्मक उपायांची माहिती आपण आता घेऊया. 1. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामध्ये दूषित कण असतात व त्यामुळे हवा दूषित होते. त्यासाठी हवेचे प्रदूषण नियंत्रित करणाऱ्या यंत्रणा कारखान्यांमध्ये बसवणे बंधनकारक करावे आणि त्या यंत्रणा बसवल्यानंतरही वेळोवेळी त्यांच्या तपासण्या व्हाव्यात. उदाहरणार्थ, हवा प्रदूषण रोखण्यासाठी निरोधक यंत्रणा म्हणजेच अरेस्टर्स, गाळणी यंत्र म्हणजेच फिल्टर्स यांचा उपयोग केला पाहिजे. 2. शहरात, गावात ओला कचरा सडल्यामुळे दुर्गंधी पसरते. त्यासाठी त्या कचऱ्याची योग्य प्रमाणात विल्हेवाट लावली पाहिजे. उदाहरणार्थ, ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प उभे करायला हवेत. 3. आण्विक चाचण्या, रासायनिक अस्त्रे यांचा वापर करताना त्यावर योग्य नियंत्रण ठेवले पाहिजे. 4. CFC निर्मितीवर बंधने घातली पाहिजेत. CFC म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन हा एक प्रकारचा कार्बनयुक्त गॅस आहे व तो हवा प्रदूषित करण्यास कारणीभूत ठरतो. अशा प्रकारे आपण काही प्रतिबंधात्मक उपाय करून हवेचे प्रदूषण कमी करू शकतो. हवेच्या गुणवत्तेचे निर्देशांक. मुलांनो, आपल्या शहरातील, गावातील हवा किती दूषित झाली आहे हे नागरिकांना माहीत असायला हवे. यासाठी हवेचा निर्देशांक निश्चित करण्यासाठी हवेतील सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड म्हणजेच SO2, CO2, NO2 तसेच भूपृष्ठाजवळ असलेल्या हवेतील ओझोन, कणीय पदार्थ इत्यादींचे प्रमाण दररोज मोजले जाते व त्याची नोंद दूरदर्शनवर प्रसारित केली जाते. तसेच मोठ्या शहरामध्ये रहदारी असेल अशा ठिकाणी हवेच्या गुणवत्तेचे निर्देशांक दाखविणारे फलक लावले जातात. तसेच हवेतील काही प्रदूषकांमुळे जसे सल्फरयुक्त प्रदूषणामुळे रंगकाम, तैलचित्र, नायलॉन कापड, सुती कपडे, रेयॉन कपडे, कातडी वस्तू आणि कागद यावर परिणाम होऊन रंगात बदल होताना दिसून येतो. जलप्रदूषण. आता आपण जलप्रदूषणाविषयी माहिती घेऊया. आज जलप्रदूषण ही एक खूप मोठी मानवनिर्मित समस्या आहे. कारण पाण्याला जीवन असे आपण म्हणतो व या जीवनालाच दूषित असण्याचे ग्रहण लागले आहे. जलप्रदूषणामुळे मानवाला विविध आजारांची लागण होताना आपण नेहमीच पाहतो. बरं, आता मला सांगा, वापरण्यासाठी योग्य असे पाणी आपल्याला कोणकोणत्या जलस्रोतातून मिळते? ओढे, तलाव, कालवे, तळी, नदी, सरोवरे या स्रोतापासून वापरण्यासाठी पाणी मिळते. अगदी बरोबर. क्षारता आणि प्रदूषित नसलेल्या जलस्रोतातील पाणी आपण वापरू शकतो. या स्रोतातील पाणी हे गोड असते. बरं, पाण्याचा वापर आपण कोणकोणत्या कारणांसाठी करतो? बाई, पाण्याचा वापर आपण पिण्यासाठी, स्वयंपाक करण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगधंद्यासाठी, कारखान्यांसाठी करतो. बरोबर.
याशिवाय पाण्याचा वापर जलवाहतुकीकरिताही होतो. आता मला सांगा, पृथ्वीवर एकूण क्षेत्रफळाच्या किती टक्के पाणी आहे? 71%. छान. पृथ्वीचा 71% भाग हा पाण्याने व्यापला आहे. मात्र त्यापैकी फक्त 1.5% पाणी पिण्यायोग्य असते. त्यामुळे जलप्रदूषण हे आपल्यासाठी खूप हानिकारक आहे. कोणकोणत्या कारणांमुळे पाणी प्रदूषित होते? बाई, सांडपाणी, औद्योगिक क्षेत्रातील प्रदूषके असलेले पाणी जलसाठ्यात सोडणे या कारणांमुळे पाणी प्रदूषित होते. तसेच नदीत किंवा तलावात गुरे धुणे, कपडे धुणे, किनाऱ्यावर मलमूत्र विसर्जन केल्यामुळे सुद्धा पाणी प्रदूषित होते. बरोबर. अशा विविध कारणांमुळे जलप्रदूषण होते. मग मला सांगा की पाण्याला जीवन असे का म्हणतात? कारण पाण्याशिवाय कोणताच सजीव जिवंत राहू शकत नाही म्हणून. बरोबर. वनस्पती, प्राणी, मानव किंवा कोणताही सजीव पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही, म्हणून पाण्याला जीवन असे म्हटले जाते. ही आकृती पहा. या आकृतीत सांडपाणी जलसाठ्यात सोडले आहे. त्यामुळे जलप्रदूषण झालेले दिसून येते. म्हणजेच नैसर्गिक व बाह्य घटकांच्या मिसळण्यामुळे पाणी अस्वच्छ, दूषित होते. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. जलचरांना त्यापासून धोका निर्माण होतो. साथीचे रोग अशा अस्वच्छ पाण्यामुळे पसरत जातात. जलप्रदूषके. जलप्रदूषके 3 प्रकारची असतात. ती अशी: जैविक जलप्रदूषके, शैवाल, जीवाणू, विषाणू यांच्यामुळे पाणी पिण्यायोग्य राहत नाही. यांच्यामुळे पाणी दूषित होते व रोग पसरतात. असेंद्रिय जलप्रदूषके, बारीक वाळू, धुलीकण, मातीचे कण, क्षारांचा साका, आर्सेनिक, कॅडमियम, शिसे, पारा यांची संयुगे व किरणोत्सारी पदार्थांच्या अंशाला असेंद्रिय जलप्रदूषके असे म्हणतात. सेंद्रिय जलप्रदूषके: तणनाशके, कीटकनाशके, खते, सांडपाणी, कारखान्यातील उत्सर्जक पदार्थ इत्यादी पाण्यात मिसळून पाणी दूषित होते. त्यांना सेंद्रिय जलप्रदूषके असे म्हणतात. पाणी प्रदूषणाची कारणे. जलप्रदूषणाची कारणे ही नैसर्गिक तसेच मानवनिर्मित असतात. तर सर्वप्रथम आपण नैसर्गिक कारणांचा आढावा घेऊया. नैसर्गिक कारणे व परिणाम. जलपर्णीची वाढ. तुम्हाला पाण्यावर जलपर्णी वनस्पती वाढताना दिसत असेल. या जलपर्णीमुळे पाण्यात असणारा प्राणवायू कमी होतो. पाण्याचा नैसर्गिक गुणधर्म बदलतो. कुजणारे पदार्थ. प्राणी, वनस्पती किंवा सजीव मृत झाल्यानंतर त्यांचे अवशेष सडतात किंवा कुजतात व ते पाण्यात मिसळून पाणी दूषित होते. गाळामुळे. नदी उतारावरून वाहत येताना सोबत गाळ वाहून आणते. गाळामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते. काही वेळा नदीचे पात्र बदलल्यामुळेही गाळामुळे नदीचे पाणी प्रदूषित होते. जमिनीची धूप. वारा, पाणी या नैसर्गिक कारणांमुळे जमिनीची धूप होते. जमिनीची धूप झाल्यामुळे जीवाणू, सूक्ष्मजीव, जैविक, अजैविक घटक हे पाण्यात मिसळतात आणि पाणी दूषित होते. कवक. पाण्यामध्ये असणारे काही सेंद्रिय पदार्थ कुजतात व त्यावर कवक व जीवाणूंची वाढ होते व त्यामुळे पाणी दूषित होते. शैवाल. शैवालाचे प्रमाण जास्त वाढले की पाणी दूषित होते. कृमी. जमिनीवर असणाऱ्या कृमी पावसाच्या पाण्याबरोबर वाहत जातात व जलसाठ्यातील पाण्यात मिसळतात व पाणी दूषित होते. अशा प्रकारे आपण पाणी प्रदूषित होण्याची नैसर्गिक कारणे व परिणाम पाहिले. आता आपण मानवनिर्मित कारणे व परिणाम अभ्यासूया. मानवनिर्मित कारणे व परिणाम. निवासी क्षेत्रातील सांडपाणी. तुम्हाला माहित असेल की गावातील किंवा शहरातील सांडपाणी किंवा मैला वाहत्या पाण्यात किंवा जलाशयात सोडला जातो. त्यामुळे पाणी दूषित होते. औद्योगिक सांडपाणी. विविध प्रकारच्या उद्योगधंद्यातून निघणारे सांडपाणी हे रसायनयुक्त असते. त्याचप्रमाणे कापड उद्योग, साखर उद्योग, लोह उद्योग, चर्मोद्योग व दुग्ध प्रक्रियेसारख्या उद्योगातून रंग, विरंजक रसायने, चामड्याचे तुकडे, तंतू, पारा, शिसे असे अनेक घटक हे पाण्यात मिसळतात. त्यामुळे पाणी दूषित होते. खनिज तेल गळती. खनिज तेल वाहून नेताना ते सांडते
किंवा त्याची गळती होते, किंवा टँकर साफ करताना तेलांचा पाण्यावर तवंग तयार होतो व पाणी दूषित होते. खते व कीटकनाशकांचा वापर. अनेक प्रकारची रसायने खते, फॉस्फेटयुक्त व नायट्रोजनयुक्त खते पाण्यात मिसळतात. त्याचप्रमाणे एन्ड्रिन, क्लोरीन, कार्बोनेटयुक्त कीटकनाशके पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जातात आणि पाण्यात मिसळतात, त्यामुळे पाणी दूषित होते. इतर कारणे. नदीच्या किंवा कोणत्याही जलसाठ्यामध्ये मलमूत्र विसर्जन केल्यामुळे, कपडे धुतल्यामुळे पाणी दूषित होते. आंबाडी, घायपात यासारख्या वनस्पतींपासून तंतू काढण्यासाठी या वनस्पती पाण्यात सडवल्यामुळे पाणी दूषित होते. तसेच पाण्यात अस्थि विसर्जन केल्यामुळे, निर्माल्य पाण्यात सोडल्यामुळे पाणी दूषित होते. अशा प्रकारे नैसर्गिक व मानवनिर्मित कारणांमुळे पाण्याचे प्रदूषण होताना आपल्याला दिसते. आता आपण या पाणी प्रदूषणाचे काय परिणाम होतात ते अभ्यासूया. पाणी प्रदूषणाचे परिणाम. आपण पाणी प्रदूषणाचा मानवावर काय परिणाम होतो ते पाहूया. मानवावर होणारा परिणाम. दूषित पाण्यामुळे माणसांना अतिसार, कावीळ, विषमज्वर, त्वचारोग, पचन संस्थेचे विकार होण्याची भीती असते. तसेच यकृत, मूत्रपिंड, मेंदू विकार, हाडांमध्ये विविध विकृती, उच्च रक्तदाब यांसारखे विकार मानवाला जडतात. परिसंस्थेवर होणारा परिणाम. दूषित पाण्यामुळे वनस्पतींची वाढ खुंटते. वनस्पतीच्या प्रजातींचा समूळ नायनाट होण्याची भीती असते. तसेच दूषित पाण्यामुळे पाण्यातील क्षारांचे प्रमाण वाढते. पाण्यात विरघळणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. दूषित पाण्यामुळे जलपरिसंस्थेचे संतुलनही बिघडते. जलचर प्राणी मरतात. समुद्र पक्ष्यांवरही या दूषित पाण्यामुळे घातक परिणाम होतात. इतर परिणाम. पाण्याचे जे नैसर्गिक व भौतिक गुणधर्म असतात त्यामध्ये दूषित पाण्यामुळे बदल घडून येतात. पाण्याचा रंग बदलतो. पाण्याची चवही बदलते. तसेच पाण्यातील उपयोगी जीवजंतू नष्ट होतात व जमिनीच्या सुपीकतेवरही दूषित पाण्यामुळे परिणाम होतो व शेतातील पिकात विषारी तत्वांचा समावेश होतो. अशा प्रकारे आपण पाणी प्रदूषणाची कारणे व परिणाम अभ्यासले आहेत. मृदा प्रदूषण. मुलांनो, आता आपण मृदा प्रदूषणाविषयी माहिती घेऊया. आपल्या पृथ्वीच्या भूखंडापैकी वापरात असणारी जमीन खूप कमी आहे. त्या जमिनीतही प्रदूषण होत आहे. त्यामुळे मृदेचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. आता तुम्ही मला सांगा की जमिनीची धूप म्हणजे काय? बाई, जमिनीच्या वरचा सुपीक थर विविध कारणांनी वाहून जाणे म्हणजे जमिनीची धूप होय. अगदी बरोबर. वादळे, पूर अशा विविध कारणांमुळे जमिनीची धूप होते. आता तुम्ही मला मृदेची सुपीकता कमी होण्याची कारणे कोणती आहेत ते सांगा. रासायनिक खते, कीटकनाशके यांच्या वापरामुळे, तसेच कारखान्यातील काही उत्सर्जित पदार्थ, काही जैववैद्यकीय पदार्थ, विषारी घनकचरा मातीत मिसळल्यामुळे मृदेची सुपीकता कमी होते. अगदी बरोबर. नैसर्गिक बदलांमुळे, मानवी कृतीमुळे मृदेची सुपीकता कमी होत जाते व कालांतराने जमीन नापीक बनते. आपल्या पृथ्वीवरील एकूण पृष्ठभागावर 29% भूभाग आहे. मात्र त्यातील काही भाग हा बर्फाच्छादित आहे. काही भाग वाळवंटी आहे तर काही भाग पर्वत व डोंगरांनी व्यापलेला आहे. म्हणजेच यापैकी खूपच कमी भागात आपण वावर करू शकतो किंवा उत्पादन घेऊ शकतो. मात्र त्यातही मृदा दूषित होण्याचे प्रमाण खूप आहे. त्यामुळे आपण मृदा संवर्धनाचे उपाय केले पाहिजेत. मातीतील भौतिक, जैविक व रासायनिक गुणधर्मात नैसर्गिकरित्या किंवा मानवी कृतीमुळे जे बदल घडून येतात त्यामुळे जमिनीची उत्पादकता कमी होते. यालाच मृदा प्रदूषण असे म्हणतात. आता हे चित्र पहा. या पहिल्या चित्रातील मृदा सुपीक आहे तर दुसऱ्या चित्रातील मृदा नापीक दिसते. येथील नापीक मृदा नैसर्गिक कारणांमुळे किंवा मानवी कृत्यांमुळे प्रदूषित झालेली दिसून येते. तर आता आपण या मृदा प्रदूषणाचे काय परिणाम होतात ते अभ्यासूया. मृदा प्रदूषणाचे परिणाम. 1. कारखान्यातील रसायनयुक्त, क्षारयुक्त, आम्लयुक्त पाणी मातीत मिसळल्यामुळे माती नापीक बनते. तसेच कारखान्यातील घन पदार्थ मातीत मिसळल्यामुळे मातीच्या सुपीकतेवर परिणाम होतो. 2. विविध रासायनिक खतात असणारी प्रदूषके
कीटकनाशकातील काही किरणोत्सारी पदार्थ व इतर प्रदूषके मातीत मिसळतात व पिके, पाणी व मानवांच्या अन्न साखळीतून प्रवास करतात. 3. मृदा प्रदूषणामुळे जलप्रदूषणाचाही धोका वाढतो. कारण विषारी द्रव्ये, किरणोत्सारी पदार्थ, रासायनिक द्रव्य मृदेमधून पाणी साठ्यात किंवा भूगर्भात असणाऱ्या पाण्यात प्रवेश करतात व त्यामुळे विविध परिणाम मानव जातीला, सजीव सृष्टीला भोगावे लागतात. तसेच मृदेतील विविध जीवजंतूमुळे रोग पसरतात. मृदा प्रदूषणाचा हवा तसेच जलप्रदूषण यांच्याशी असणारा संबंध. मुलांनो, तुम्ही नेहमी पाहता की ओल्या कचऱ्याचे खतात रूपांतर केले नाही तर कचरा सडतो, कुजतो. त्यामुळे त्यातून विविध रोगजंतूंची वाढ होते. हेच रोगजंतू पावसाने वाहत्या पाण्याबरोबर वाहत जाऊन जलसाठ्यात मिसळतात. त्यामुळे पाणी प्रदूषण होते. तसेच शेतीमध्ये जास्त उत्पादन व्हावे यासाठी रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा वापर केला जातो. त्यामुळे मृदा प्रदूषण मोठ्या प्रमाणात होते. त्याचप्रमाणे कीटकनाशके, तणनाशके यांचा जास्त प्रमाणात वापर केला तर फवारणीद्वारे ही रसायने हवेत मिसळतात व हवा प्रदूषण होते. तसेच रासायनिक खतांचा वापर जास्त प्रमाणात केल्यास ही रसायने पाण्यात मिसळतात व पाणी प्रदूषण होते. मानवी मलमूत्र, पशु, पक्षी यांची विष्ठा मातीत मिसळल्यामुळे मृदा प्रदूषण होते. ही घाण तेथे तशीच राहिल्यास त्यातून वेगवेगळे वायू पसरतात व दुर्गंधी पसरते. हेच वायू हवेत मिसळतात आणि हवा प्रदूषित होते. हीच घाण पाण्यात मिसळली की पाणी प्रदूषण होते. अशा प्रकारे मृदा प्रदूषणाचा हवा तसेच जलप्रदूषण यांच्याशी असणारा संबंध सांगता येईल. आता आपण या प्रदूषणाचे प्रतिबंध व नियंत्रण याविषयी माहिती अभ्यासूया. प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण. प्रदूषणाचे नियंत्रण, नियमन व ते रोखण्यासाठी भारत सरकारने काही कायदे केले आहेत. ते कायदे पुढील प्रमाणे आहेत. 1. जलप्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1974. 2. हवा प्रदूषण प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 1981. 3. पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986. अशा प्रकारे विविध कायदे करून शासनाने हवा, जल प्रदूषण रोखण्यासाठी विविध कार्यक्रम हाती घेतले आहेत. त्याचप्रमाणे जैववैद्यकीय कचरा, धोकादायक उत्सर्ग, घनकचरा, ध्वनी प्रदूषण नियंत्रण या सर्वांबाबत शासनाने विविध कायदे व नियम बनवले आहेत. त्याचप्रमाणे हे कायदे व्यवस्थित पाळले जावे यासाठी विविध यंत्रणा आहेत. कारखाने, औद्योगिक वसाहती, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्रामपंचायती या विविध संस्थांद्वारे प्रदूषण नियंत्रणाशी संबंधित कायद्याचे काटेकोरपणे पालन केले जाते की नाही यासाठी यावर देखरेख ठेवण्याचे काम महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळ व केंद्रीय प्रदूषण नियामक मंडळ या शासकीय संस्थांद्वारे केले जाते. तसेच विविध प्रकारे जनजागृतीच्या माध्यमातून समाजामध्ये प्रदूषणाविषयी जागृती केली जाते आणि आपणही एक सामाजिक जबाबदारी म्हणून हे प्रदूषण थांबवायची काळजी घेतली पाहिजे.